महाशिवरात्री हा सण शिवपूजनासाठी खूप खास मानला जातो. या दिवशी शिवलिंगात साक्षात महादेवाचाच म्हणजेच शिवाचा वास असतो अशी आपली श्रद्धा आहे. पंचांगानुसार दरवर्षी फाल्गुन महिन्यातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा शुभ विवाह झाला होता अशी धार्मिक मान्यता आहे. तेव्हापासून हा उत्सव महाशिवरात्र किंवा महाशिवरात्री या नावानं प्रचलित झाला आहे. महाशिवरात्री हे शिवपार्वतीच्या विवाहाचे पवित्र पर्व. या दिवशी शिवशक्तीचे मिलन झाल्याने सर्व भक्तांसाठी आणि धार्मिकदृष्ट्या हा दिवस महत्त्वाचा आणि अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी मनोकामना पूर्तीसाठी केलेले उपाय देखील यशस्वी ठरतात. हा दिवस सर्व भक्त मोठ्या उत्सवात साजरा करतात. आपल्या आराध्याला प्रसन्न करण्यासाठी भक्त व्रत आणि पूजन मनोभावे करतात. हिंदू धर्मात महाशिवरात्रीला पवित्र व धार्मिक पूजापाठ, होम हवन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी भक्त व्रत करून महादेवाची पूजा करतात. शिवलिंगावरती बेलपत्र वाहून अभिषेक करतात. शिवलीलामृत पारायणाचा संकल्प घेऊन जर पूजा केली तर शिवपार्वती प्रसन्न होऊन इच्छापूर्ती करतात असेही मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी आपण पूजा कशी करणार आहोत? 4 प्रहर पूजा आणि त्याची वेळ काय असणार आहे? त्याचबरोबर या प्रहर पूजेमध्ये आपण कोणत्या गोष्टींचा समावेश किंवा आपण कोणत्या गोष्टी शिवलिंगावरती अभिषेक करणार आहोत? आपण पारायण करणार असाल तर आपण संकल्प कसा घ्यायचा आहे, या सर्व गोष्टींची माहिती आज मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. नमस्कार, मी पूजा. तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये. यावर्षी रविवार 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होत आहे. तर या दिवशी भगवान शंकरांची उपासना केल्याने केवळ मानसिक शांतीच नाही तर जीवनातील संकटे दूर होऊन नशीब उजळते अशी भाविकांची श्रद्धा आहे. यासाठी आपण पूजा कशी करणार आहोत आणि पूजेसाठी लागणारं साहित्य पाहून घेऊयात. एका मोठ्या ताटामध्ये मी इथे शिवलिंग घेतलेला आहे. तुमच्याकडे शिवलिंग नसेल, जर असा फोटो असेल तर पूजेसाठी फोटोही तुम्ही घेऊ शकता. फोटो फक्त संपूर्ण परिवाराचा असावा. स्वच्छ पाणी घेतलेलं आहे. पंचामृताचं साहित्य घेतलेलं आहे. तांदूळ घेतलेले आहेत. इथं आपल्याला पांढरे शुभ्र तांदूळ घ्यायचे आहेत. हळद कुंकू याच्यामध्ये मिक्स करायचं नाही. तुपाचे 2 दिवे घ्यायचे आहेत. बेलाचं फळ इथे मी घेतलेलं आहे. त्याचबरोबर धोत्र्याचंही फळ आपल्याला या दिवसांमध्ये म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी नक्कीच बाजारात मिळेल. फोटोसाठी इथे मी हार घेतलेला आहे. माता पार्वतीसाठी इथे मी गजरे घेतलेले आहेत. माता पार्वतीचे सर्व शृंगाराचं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे. इथे भस्म घेतलेला आहे. माझ्याकडे असा त्रिशूळ आहे, तो घेतलेला आहे. 108 बेलाची पानं घ्यायची आहेत. बेलाची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. धूप, दीप, अगरबत्ती घ्यायची आहे. त्याचबरोबर रुद्राक्षाची माळ घेतलेली आहे. विड्याचं साहित्य घेतलेलं आहे. नैवेद्यासाठी फळं घेतलेली आहेत. तर या दिवशी आपल्याला उपवास करायचा असतो. तुम्ही फळांवरतीही उपवास करू शकता. तर या दिवशी आपल्याला जेव्हा पारायण करायचं असेल तर तेही पुस्तक आपल्याला आधीच ठेवून घ्यायचं आहे. सर्वप्रथम आपण गणेशाची पूजा करणार आहोत. तुम्ही देवघरामध्ये गणेशाची पूजा केली असेल तर अशी वेगळी पूजा मांडण्याची गरज नाही. तर इथे पहा, आपल्याला आदल्या दिवशीच म्हणजे रविवारी महाशिवरात्र आहे तर शनिवारीच बेलपत्र घरी आणून ठेवायचा आहे. तो बेलपत्र स्वच्छ धुवून आपल्याला पूजेमध्ये वापरायचा आहे. महाशिवरात्री असेल किंवा सोमवार असेल त्या दिवशी आपल्याला बेलपत्र झाडावरून तोडायचा नाही. तर या दिवशी आपण पारायणही करायचं आहे. तुम्ही शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण करू शकता किंवा असा शिवलीला अमृतमधील 11वा अध्यायाचं पुस्तकही मिळतं, तेही वाचू शकता. 16 सोमवारची सुरुवात ही तुम्ही या दिवसापासून नक्कीच करू शकता. इथे पहा, माता पार्वतीचे सौभाग्य अलंकारही मी घेतलेले आहेत. तर इथे आपल्याला जिथं आपण पूजा मांडणार आहोत ती जागा सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायची आहे. त्यानंतर त्याच्यावरती एक चौरंग मांडायचा आहे. पांढरं वस्त्र अंतरायचं आहे. छान अशी रांगोळी काढायची आहे. रांगोळीवरती आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे लवकर उठा, पवित्र स्नान करा आणि स्वच्छ वस्त्र परिधान करा. शिवपूजेसाठी पांढरे वस्त्र अत्यंत शुभ मानले जातात. त्यानंतर आपल्याला पूजेचा संकल्प करायचा आहे. हातात पाणी घेऊन महाशिवरात्रीचे व्रत श्रद्धेने पाळण्याचा आणि भक्तिभावाने पूजा करण्याचा संकल्प करायचा आहे. त्यानंतर ओम नमः शिवाय किंवा प्रभावशाली महामृत्युंजय मंत्राचा जप करून भगवान शिवाचे आवाहन करायचं आहे. हे जगत्पतेय, मी हे महाफलदायी महाशिवरात्री व्रत करत आहे. ते निर्विघ्नपणे पूर्णत्वास जावो, त्याचे चांगले फळ मला मिळो
असे मनोभावे म्हटले तर आपल्याला ते चांगले ठरेल. संकल्पाचे अर्घ्य देऊन झाल्यावरती पूजा आणि जप होईपर्यंत मौन आपल्याला पाळायचं आहे. पूजेसाठी आपण जो फोटो घेतलेला आहे त्याच्यावरती फुलाच्या साहाय्याने आपल्याला गंगाजल शिंपडायचा आहे आणि तो फोटो स्वच्छ कपड्याने कोरडा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण तो पूजेमध्ये ठेवायचा आहे. त्याआधी आपल्याला त्याच्यावरती हारही लावून घ्यायचा आहे. तर सर्वप्रथम आपण गणपती बाप्पाची पूजा इथे करून घेणार आहोत. त्याआधी सर्वप्रथम मी दीप प्रज्वलन केलेलं आहे. तुपाचे 2 दिवे लावून घेतलेले आहेत. एका ताम्हणामध्ये आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे. त्याच्यावरती आपल्याला पाण्याने पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे. मुखामध्ये सतत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा ओम श्री गणेशाय नमः ओम श्री गणेशाय नमः या मंत्र जप आपल्याला बोलायचा आहे आणि अशा पद्धतीने गणपती बाप्पांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. अक्षदांच्या आसनावरती आपल्याला हळदी कुंकू वाहून त्याच्यावरती श्री गणेशाची आपल्याला स्थापना करायची आहे. गणपती बाप्पांना आपल्याला हार, फुलं, वस्त्र, त्याचबरोबर दीप, धूप, गंध, अक्षदा हे सर्व आपल्याला व्हायचं आहे आणि अशा पद्धतीने गणपती बाप्पांची आपल्याला छान अशी पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण शिवलिंगावरती अभिषेक घालून घेणार आहोत. महाशिवरात्रीच्या दिवशी आपण सकाळीही अशी पूजा करू शकतो किंवा पूजेसाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे निशिताकाल पूजा आणि ती 15 फेब्रुवारी रोजी रात्री 12:09 ते 12:59 असेल. संपूर्ण रात्र 4 भागात विभागली जाते, ज्याला प्रहर म्हणतात. प्रत्येक भागात वेगवेगळ्या प्रार्थना आणि वेळा असतात. तर इथे पहा, सर्वप्रथम मी पाण्याने त्यानंतर पंचामृताने अभिषेक घालून घेतलेला आहे. तुम्ही असा वेगवेगळ्या वस्तूंचा अभिषेकही घालू शकता किंवा सर्व एकत्र करून पंचामृताने आपल्याला अभिषेक करायचा आहे, ज्याच्यामध्ये दूध, दही, मध, तूप, साखर या गोष्टींचा समावेश करून आपल्याला पंचामृत बनवायचं आहे आणि त्याने आपल्याला पिंडीवरती अभिषेक घालायचा आहे. इथे आपल्याला एक छोटासा पाट घ्यायचा आहे. त्याच्यावरती असं बेलपत्र ठेवून त्याच्यावरती आपल्याला शिवलिंग ठेवायचं आहे. तर हे भस्म आहे. तर आपण मंदिरात जाणार असो तर अशा पद्धतीने पिंडीला भस्म लावतात. तर इथे आपली पिंड छोटी आहे, त्या कारणाने असं मी भस्म थोडंसं घेऊन त्याला ओलं करून अशी बेलाच्या कांडीने आपण इथे भस्म शिवलिंगाला लावून घेणार आहोत. महादेवांच्या आवडत्या वस्तूंपैकी किंवा गोष्टींपैकी भस्म हे त्यांना खूप आवडीचं आहे. त्यामुळे या दिवशी नक्कीच आपण भस्म शिवलिंगाला लावायचं आहे. महाशिवरात्री ही वर्षातून एकदा येणारी एक अतिशय महत्त्वाची शिवरात्री आहे. ही फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या 14व्या दिवशी साजरी केली जाते, जी सहसा फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये येते. हा दिवस खूप खास आहे कारण कथानुसार हा दिवस भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता. म्हणून महाशिवरात्री त्यांच्या लग्नाचा उत्सव साजरा करते. भगवान शिवाचे भक्त हा दिवस खूप आनंदाने, प्रार्थनांनी आणि भक्तीने साजरे करतात. या दिवशी आपल्याला प्रभावी मंत्र बोलायचे आहे. तर पंचाक्षरी मंत्र आहे ओम नमः शिवाय. तर हा मंत्र आपल्याला बोलायचा आहे. त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्र आहे ओम त्र्यंबके यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुक्मिव बंधनात मृत्युमोक्षयमामृताम. तर महाशिवरात्रीच्या दिवशी केवळ उपवास किंवा पूजा करायची नसून मन व वृत्ती शुद्ध करण्याचा, अहंकार त्यागण्याचा आणि करुणेच्या मार्गावरती चालण्याचा हा पवित्र दिवस आहे. या दिवशी श्रद्धेने केलेली उपासना, उपवास आणि दानधर्म भगवान शंकरांची विशेष कृपा प्राप्त करून देतो. भक्ती, संयम आणि दान यांच्या माध्यमातून जीवनात शांती, सकारात्मकता व आध्यात्मिक उन्नती साधता येते. महाशिवरात्री आपल्याला अंतर्मुख होऊन शिवतत्व आत्मसात करण्याची प्रेरणा देते. इथे पहा, आपला अभिषेकाने पूजा करून झालेली आहे. अभिषेक विधीनंतर शिवलिंगावरती ताजी व अखंड बेलपत्रे व्हावीत. बेलपत्रे भगवान शंकरांना शीतलता प्रदान करतात अशी श्रद्धा आहे. शिवलिंगाला चंदन लावायचं आहे. दीप प्रज्वलन आणि धूप अर्पण करायचे आहे. भगवान शिवांच्या अर्पण करणाऱ्या इतर पूजा साहित्यामध्ये धतुरा तसेच विभूती म्हणजे भस्म यांचा समावेश असतो. विभूती ही पवित्र राख असून ती गायीच्या सुकलेल्या शेणापासून तयार केली जाते. महाशिवरात्रीची संपूर्ण रात्र जागरण करण्याचा विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. भक्त भजन, कीर्तन, ध्यानधारणा आणि 4 प्रहरात पूजा करीत रात्र व्यतीत करतात. ही अखंड उपासना महादेवाशी एकरूप होण्याचा, मन शुद्ध करण्याचा पवित्र प्रवास आहे. महाशिवरात्रीचे मुख्यत्वे 4 प्रहर आहेत जे पूजा करण्यासाठी महत्त्वाचे आहेत.
तर पहिला प्रहर 15 फेब्रुवारी संध्याकाळी 6:11 ते रात्री 9:23 आहे. तर यामध्ये महादेवांना जल व दुग्धाभिषेक करायचा आहे आणि बेलपत्र अर्पण करायचं आहे. दुसरा प्रहर आहे 15 फेब्रुवारी रात्री 9:23 ते 12:35 यामध्ये दही अभिषेक तसेच महादेवांना चंदन व फळ अर्पण करायचं आहे. तिसरा प्रहर 12:35 ते पहाटे 3:47 यामध्ये महादेवांना तूप अभिषेक करावा आणि महामृत्युंजय रुद्रजप करायचा आहे. चौथा प्रहर 16 फेब्रुवारी रोजी पहाटे 3:47 ते सकाळी 6:59 आहे. तर यामध्ये महादेवांना मध किंवा उसाच्या रसाचा अभिषेक करावा, शिव आरती करावी आणि नैवेद्य द्यावा. महाशिवरात्रीचा उपवास सोडण्यासाठी 16 फेब्रुवारी सकाळी 6:59 ते दुपारी 3:24 ही वेळ आहे. भगवान शिवपार्वतीच्या विवाह सोहळ्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्री. हिंदू धर्मात हा दिवस अत्यंत पवित्र मानला असून व्रतपूजनाच्या दृष्टीने देखील या दिवसाचे धार्मिक महत्त्व फार मोठे आहे. महादेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी या दिवशी भक्त कठीण व्रत करतात, विधिवत पूजा करतात. धार्मिक मान्यतेनुसार महाशिवरात्रीला केलेले व्रत आणि शिवपूजनाने महादेव भक्तांवरती प्रसन्न होतात व कायम कृपा करतात. मात्र हा दिवस इतका पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो की मनोकामनापूर्तीसाठी जर काही विशेष पूजा आणि उपाय या वेळी केले तर महादेव जलद प्रसन्न होऊन इच्छापूर्ती करतात असे मानले जाते. कोणतीही कठीण मनोकामना पूर्ण करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही शिवलीलामृताचे पारायण करू शकता. हे पारायण नियमांचे पालन करून शास्त्रोक्त पद्धतीने संकल्प घेऊन केले तर महादेव पार्वती दोघांची कृपा होते अशी मान्यता आहे. शिवलीलामृत पारायणाचा संकल्प घेताना आपल्या उजव्या हाताच्या तळव्यात पाणी घ्यायचं आहे, त्यात थोड्या अक्षदा व एक फूल घ्यायचं आहे. महादेवाच्या समोर बसून मनोभावे महादेवाला आपले नाव, गोत्र, आजचा दिवस, तारीख सांगून आपली मनोकामना सांगायची आहे. ही मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी मी आज शिवलीलामृत पारायणाचा संकल्प घेत असून आपली कृपा माझ्यावरती करावी, माझ्याकडून काही चूक पारायणादरम्यान झाल्यास माफ करावे असे बोलून हातातील पाणी खाली पंचपाळात सोडावे. हे पाणी नंतर झाडाला घालायचं आहे. शिवलीलामृत पारायण करताना ते 7, 5 किंवा 1 दिवसात केले जाते. आपण एका दिवसाच्या पारायणाबद्दल आपण जाणून घेऊयात. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं, स्वच्छ पांढरे वस्त्र धारण करायचे आहेत. पांढरे वस्त्र नसल्यास काळा रंग सोडून कोणत्याही रंगाचे आपण कपडे घालू शकतो. मनोकामनापूर्तीसाठी देवापुढे बसून आधी संकल्प घ्यायचा आहे. त्यानंतर शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक करावा. अष्टगंध भस्म शिवलिंगाला लावायचं आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि यावेळेस आपल्याला ओम नमः शिवायचा या मंत्राचा जप करायचा आहे. मग आपण पारायणाला सुरुवात करावी. सर्व ग्रंथ एकाग्र मनाने आपल्याला वाचायचा आहे. ग्रंथ संपल्यानंतर महादेवाची आरती करायची आहे. प्रसाद वाटायचा आहे. प्रसादात तुम्ही खडीसाखरसुद्धा वाटू शकता किंवा तांदळाची खीरसुद्धा बनवू शकता. त्यानंतर सात्विक भोजन नैवेद्यात देवाला दाखवायचं आहे. आपल्या घरात संध्याकाळी ब्राह्मण किंवा एका व्यक्तीला जेवू घालायचे आहे. महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगाला बेलपत्र वाहून अभिषेक करायचा आहे. तांदळाचा शिदा किंवा पांढरे वस्त्र आपल्याला मंदिरात अर्पण करायचं आहे. सात्विक भोजन करून या दिवशी व्रत सोडायचं आहे. या दिवशी संपूर्ण दिवस उपवास केल्यानंतर महाशिवरात्री दिनी प्रत्येक प्रहराच्या वेळी आणि निश्चित काळात यथाशक्ती शिवपूजा करावयाच्या आहेत. पहिल्या प्रहरात श्री शिवाय नमः असा नामोच्चार आपल्याला करायचा आहे. दुसऱ्या प्रहरात श्री शंकराय नमः असे म्हणायचे आहे. निश्चित काळी श्री सांब सदाशिव नमः असे जपायचे आहे. तिसऱ्या प्रहरात श्री महेश्वराय नमः आणि चौथ्या प्रहरात श्री रुद्राय नमः असा मंत्रोच्चार आपल्याला करायचा आहे. माता पार्वतीची आपल्याला पूजा करायची आहे. आपण घेतलेले सौभाग्य अलंकार माता पार्वतीला आपल्याला अर्पण करायचे आहेत. माता पार्वतीला लाल फुलं अर्पण करायची आहेत. लाल पिवळा धागाही आपल्याला या दिवशी माता पार्वतीला अर्पण करायचा आहे. महाशिवरात्रीलाच भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह संपन्न झाला. याच दिवशी शिवाने वैराग्य सोडून गृहस्थाश्रमात प्रवेश केला. शिवपुराणानुसार याच रात्री महादेव पहिल्यांदा लिंगोद्भव रूपात म्हणजे अग्निस्तंभ किंवा ज्योतिर्लिंग प्रकट झाले होते. असे मानले जाते की या रात्री विश्वातील आध्यात्मिक ऊर्जा अत्यंत सक्रिय असते.
या दिवशी केलेले ध्यान, जप आणि जागरण इतर दिवसांच्या तुलनेत 1000 पटींनी जास्त फळ देते. भगवान शिवाने हलाहल विष प्राशन करून जगाचे रक्षण केले तो दिवसही हाच मानला जातो. काशी विश्वनाथ, उज्जैनचे महाकाल आणि सर्व शिवालयांमध्ये या दिवशी शिवतांडव स्तोत्र आणि रुद्राभिषेकाचा जयघोष भाविकांमध्ये चैतन्य निर्माण करतो. पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवून निरांजन ओवाळावे आणि आरती करावी. पूजेच्या शेवटी प्रार्थना करून महादेवाची करुणा भाकावी. त्यानंतर आपल्याला ओम नमः शिवाय या मूलमंत्राचा 108 वेळा जप करून पूजेची समाप्ती करायची आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी शंकर मंदिरात भाविकांची गर्दी होत असल्याने तसेच मंदिरात जाऊन दर्शन घेणे शक्य नसल्यास शक्यतो आपण घरीच यथासांग पूजा करायची आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजाविधी मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पूजा कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.